गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तणाव वाढतो आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने 7 मे रोजी मॉकड्रिल करण्याचा आदेश विविध जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे। मॉकड्रिल म्हणजे ब्लॅकआउट कशा पद्धतीने होईल, सायरन वाजल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांनी नेमकी कोणती काळजी घ्यावी याचं प्रशिक्षण नागरिकांना दिलं जाणार आहे। या सगळ्यामध्ये देशभरातील जवळपास 244 जिल्ह्यांमध्ये हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। मॉकड्रिल देशातील 244 सिव्हिल डिफेन्स डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे। राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षा नीती आणि नागरिक सुरक्षा उपायासंदर्भात जागृत करण्यासाठी हे मॉकड्रिल घेण्यात येणार आहे। यापूर्वी 1971 मध्ये अशा प्रकारचं मॉकड्रिल घेण्यात आलं होतं। नागरिक सुरक्षा अधिनियम कायदा 1968 मध्ये संसदेत संमत करण्यात आला होता। हा कायदा संपूर्ण देशात लागू आहे। शत्रू राष्ट्राचं लक्ष असणारा भाग, संवेदनशील ठिकाणांचा समावेश त्यात करण्यात आला आहे। 244 जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल करण्याची ही योजना आहे। हे जिल्हे भारत आणि पाकिस्तान सीमारेषेच्या जवळपास आहे। त्यामध्ये जम्मू काश्मीर, राजस्थान, गुजरात, पंजाब यासारख्या राज्यातील जिल्हे येतात। नागरिक संरक्षणासाठी उद्दिष्ट म्हणजे लोकांचा जीव वाचवणं, मालमत्तेचं नुकसान कमीत कमी करणं, तसंच लोकांचं मनोबल उंचावणं हे या संदर्भात असणार आहे। आपत्कालीन परिस्थितीमध्ये सायरन वाजवले जातात। या सायरनचा आवाज प्रचंड मोठा असतो। 2 ते 5 किलोमीटरपर्यंत त्याच्या आवाजाची रेंज असते। 120 ते 140 डेसिबलपर्यंत त्याचा आवाज येतो। या आवाजात एक सायक्लिक पॅटर्न असतो। आवाज हळूहळू वाढतो, त्यानंतर कमी होत जातो। सायरन वाजल्यानंतर सुरक्षित स्थळी जाऊन थांबावं। 5 ते 10 मिनिटात सुरक्षा स्थळी पोहोचावं। सायरन वाजल्यावर नंतर घाबरून जाऊ नये। सायरन वाजल्यावर उघड्या जागेपासून दूर व्हावं। घर आणि सुरक्षित इमारतींमध्ये जाऊन थांबवावं। TV, रेडिओ आणि सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्यावं। अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा प्रकारचे निर्देश या निमित्ताने देण्यात आले आहेत। जिल्हाधिकारी, स्थानिक प्रशासन, सिव्हिल डिफेन्स, पोलीस, होमगार्ड, कॉलेज, शाळेतील विद्यार्थी, NCC, NSS, नेहरू युवक संघटन असे मॉकड्रिलमध्ये सहभागी होणारे हे आहेत। एकंदरीतच जवळपास 54 वर्षानंतर अशा पद्धतीने मॉकड्रिल होत असल्याचं या निमित्ताने स्पष्ट झालं आहे।